रेल्वेचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे मंत्री सरसावलेत. रेल्वे प्रवाशांसाठी अनारक्षित ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते टाटा नगर अशी पहिली अनारक्षित ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन चेन्नईच्या कारखान्यात तयार करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या आरामदायक प्रवास आणि अपघात झाल्यास एकावर डबे चढणार नाहीत असं तंत्रज्ञान यात वापरण्यात आलंय. तुर्तास देशभरात 8 स्थानकांवरून एप्रिल महिन्यात या गाड्या सुरू होणार आहेत. देशात एकूण 54 अनारक्षित गाड्या सुरू होणार आहेत. देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाचा विचार करून ही पॉलिसी बनवली होती की एक अंत्योदय नावाची एक्सप्रेस असायला हवी. आणि ही अंत्योदय जी ट्रेन असेल ही एक अनरिझर्व्ड ट्रेन असेल. पूर्ण 22-24 जेवढे डबे असतील सगळेचे सगळे डबे हे अनरिझर्व्ड अनारक्षित डबे असे असतील. आणि त्या गाडीमध्ये म्हणजे पॅसेंजर ट्रेन असेल पण त्या गाडीमध्ये सगळ्या अद्ययावत जेवढ्या सुखसुविधा असतात त्या आपण प्रोव्हाइड करू. पूर्वीचे जे जनरल क्लासचे जे डबे होते त्या डब्यांमध्ये आपल्याला मोबाईल चार्जिंग पॉईंट्स नव्हते. तर तोही विचार करून आता सगळ्या GS म्हणजे जनरल क्लास डब्यांच्या प्रत्येक बेमध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंट्ससुद्धा ची सुविधासुद्धा देण्यात आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.